Good morning, all of you. Today we are going to start a very important topic in English grammar, that is tenses. आज आपण टेन्सेस म्हणजे काळ हा टॉपिक सुरू करतो. यापूर्वी पण आपण डिस्कस केलं आहे. इंग्रजी शिकण्यातले जे महत्त्वाचे टप्पे आहेत आणि चुकण्याच्या जागा आहेत त्यापैकी एक तर व्होकॅब्युलरी पहिला महत्त्वाचा टप्पा, त्याच्यानंतर मग टेन्सेस आणि मग त्याच्यानंतर मग सेंटेन्स फॉर्मेशन. तर त्यातील आज आपण टेन्सेस चालू करूया. मराठीत आपण त्याला काळ असं म्हणतो. देर आर 3 टेन्सेस इन इंग्लिश: प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. प्रेझेंट मराठीत आपण ज्याला वर्तमान काळ म्हणतो, पास्ट ज्याला आपण भूतकाळ असं म्हणतो, अँड फ्युचर ज्याला आपण भविष्यकाळ असं म्हणतो. यातला जो प्रेझेंट टेन्स आहे त्याचं लाईफ फार शॉर्ट असतं. प्रेझेंट टेन्स हा या क्षणापुरता, या तासापुरता, या दिवसापुरता, अगदी मर्यादित अशा सध्याच्या चालूच्या घटनेपुरता तो असतो. यापूर्वीचा जो काळ आहे प्रेझेंट पूर्वीचा, तो पास्ट, तो फार मोठा आहे. कारण या क्षणापासून त्या अगदी विश्वाच्या व्युत्पत्तीपर्यंत पास्ट टेन्सच राहतो. आणि या क्षणानंतर जो आहे तो फ्युचर आहे, म्हणजे भविष्यकाळ. त्याचाही कालावधी प्रदीर्घ आहे. या क्षणापासून ते अगदी विश्वाच्या अंतापर्यंत फ्युचरच राहणार आहे. त्यामुळे हे 3च टेन्स आहेत. कारण पास्टच्या अलीकडे काही असू शकत नाही, फ्युचरच्या पलीकडे काही असू शकत नाही. सो देर आर ऑलवेज 3 टेन्सेस: प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर. त्यातलं प्रेझेंटचं लाईफ खूप शॉर्ट असतं, त्यामुळे प्रेझेंटच्या कन्स्ट्रक्शन्स पण मर्यादित असतात. चालू काळापुरत्याच त्या कन्स्ट्रक्शन्स राहतात. फ्युचरच्या वाक्यरचनासुद्धा खूप कमी होतात, कारण भविष्याबद्दल आपण फार कॉन्फिडंटली बोलू शकत नाही. भविष्याबद्दल आपल्याला फार शाश्वतपणे बोलता येत नाही, कारण तो आपल्या हातातच नसतो. आणि त्यामुळं भविष्यकाळाचा वापरही व्यवहारात फार कमी होतो. भूतकाळाबद्दल मात्र आपण खूप बोलू शकतो. आणि त्यामुळं ग्रामरमध्ये पण भूतकाळी वाक्यरचना ह्या सगळ्यात जास्त होत असतात. सो प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर हे टेन्सेस हे 3 आहेत. तसे टाईम्स जे आहेत ते 4 असतात: प्रेझेंट, पास्ट, फ्युचर आणि युनिव्हर्सल. प्रेझेंट, पास्ट, फ्युचर हे टेन्स आहेत आणि प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, युनिव्हर्सल हे टाईम्स आहेत. टेन्स आणि टाईम्सला मराठीमध्ये एक शब्द आहे काळ, पण इंग्रजीमध्ये फरक होतो. व्याकरणात फार बारकाईनं पाहावं लागत नाही, व्यवहारातही आपल्याला हा फरक लक्षात येत नाही. पण ज्यांना इंग्रजी अगदी अचूक जाणून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे मी सगळं सांगतो आहे. आपण समजून घेऊया की टेन्स आणि टाईम्समध्ये काय फरक असतो. टेन्सचा संबंध हा क्रियापदाच्या काळापुरता असतो. कम प्रेझेंट टेन्स, केम पास्ट टेन्स, राईट प्रेझेंट टेन्स, रोट पास्ट टेन्स, विल राईट फ्युचर टेन्स. टेन्सचा संबंध फक्त क्रियापदाच्या काळापुरता असतो. आणि टाईम मात्र जे असतात ते ओव्हरऑल वाक्याच्या अर्थावरती अवलंबून असतात. टेन्स आर रेस्ट्रिक्टेड टू द वर्ब फॉर्म ओनली अँड टाईम्स आर फॉर द ओव्हरऑल मिनिंग ऑफ द सेंटेन्स. आता बऱ्याच वेळा टेन्स आणि टाईम्सच्या कन्स्ट्रक्शन एकसारखेच असतात, हा काही फारसा फरक नसतो. पण काही वेळेला टेन्स आणि टाईममध्ये आपल्याला फरक जाणवेल. समजा एखाद्यानं दुसऱ्याला विचारलं की एक्सक्यूज मी, इज युअर फादर ॲट होम नाव? वडील घरात आहेत का? तो म्हणेल हां, ही विल बी ॲट होम नाव. हां बाबा घरी असतील. ही विल बी ॲट होम नाव. आता या वाक्यात बघा, विल बी हा फ्युचर टेन्स आहे, पण ही विल बी ॲट होम नाव ते घरी आत्ता असतील, म्हणजे हा वाक्याचा जो काळ आहे तो फ्युचर आहे, सॉरी प्रेझेंट आहे. व्हर्ब फ्युचरमध्ये आहे, पण वाक्याचा काळ हा प्रेझेंटमध्ये आहे. ही माईट कम टुमॉरो. तर माईट कम, माईट हा मेचा भूतकाळ आहे, म्हणजे व्हर्बचा टेन्स हा पास्ट टेन्स आहे. परंतु ही माईट कम टुमॉरो तो उद्या येणार आहे, जे व्हर्ब पास्ट टेन्समध्ये आहे, पण वाक्याचं जे ओव्हरऑल अर्थ हा फ्युचर दाखवतो. म्हणजे टेन्स इज पास्ट बट टाईम इज फ्युचर. द अर्थ गोज राऊंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता वाक्यात गोज हा प्रेझेंट टेन्स आहे,
पण या वाक्याचा ओव्हरऑल अर्थ बघा कसा आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, कालही फिरत होती, आजही फिरत आहे, उद्याही फिरत असणार आहे, कायमच फिरणार आहे. म्हणजे ही ॲक्शन युनिव्हर्सल आहे. या वाक्यातला टेन्स प्रेझेंट आहे, परंतु टाईम मात्र युनिव्हर्सल आहे. असा हा टेन्स आणि टाईममध्ये कधीकधी फरक पडू शकतो. आता आपण पुन्हा टेन्सेसकडे वळूया. 3 टेन्सेस आपण पाहिलं, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आता त्यांचे जे प्रकार आहेत ते 4 प्रकार आहेत. सिम्पल टेन्स म्हणजे साधा काळ, कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण काळ, परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण काळ. हे 4 प्रकार जे आहेत, तिन्ही काळाचे हे प्रकार पडतात. तर आपण या प्रत्येकाचा आता सविस्तर विचार करूया. सिम्पल टेन्स. आता हा सिम्पल टेन्स केव्हा वापरतात, तर जेव्हा एखादी सामान्य घटना असते, इट्स अ कॉमन स्टेटमेंट. असं जेव्हा कॉमन स्टेटमेंट आपल्याला एक साधी घटना दाखवायची असते, तर आय गो टू स्कूल बाय बस, ही केम फ्रॉम मुंबई यस्टरडे, दे विल विजिट द एक्झिबिशन. ह्या सगळ्यामध्ये सिम्पल टेन्स आहे, साधी क्रिया आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या वाक्यातली क्रिया अपूर्ण नाही, ज्या वाक्यातली क्रिया पूर्ण झालेली नाही, ज्या वाक्यातली क्रिया पूर्ण अपूर्ण अशीही नाही आहे, अशी क्रिया म्हणजे साधी क्रिया, सिम्पल टेन्स. आता इंग्रजीमध्ये सिम्पल टेन्समध्ये व्हर्ब कसं येतं, तर सिम्पल टेन्समध्ये व्हर्ब हे त्याचं ओरिजिनल फॉर्म जे आहे, कम, केम, गो, वेंट अशी जी क्रियापदाची ओरिजिनल फॉर्म्स आहेत, त्या सिम्पल फॉर्ममध्ये ही व्हर्ब्स येतात. सिम्पल टेन्समध्ये व्हर्ब पूर्वी कुठलंही ऑक्झिलरी व्हर्ब येत नाही. म्हणजे ॲम, इज, आर येत नाही, हॅव, हॅज, हॅड येत नाही, किंवा सिम्पल टेन्सला कुठलाही सफिक्स लागत नाही. कमिंग, गोईंग, रीडिंग, केम, गॉन, रिटर्न, इटर्न असं V3 फॉर्मसुद्धा येत नाही. म्हणजे सिम्पल व्हर्ब, फक्त सिम्पल व्हर्ब. सो इन सिम्पल टेन्स नथिंग कम्स बिफोर द व्हर्ब, नथिंग कम्स आफ्टर द व्हर्ब. सिम्पल टेन्स हॅज द व्हर्ब इटसेल्फ इन इट्स ओरिजिनल फॉर्म. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया सिम्पल प्रेझेंट कसा असतो. साधा वर्तमान काळ, जी वर्तमान काळातली साधी क्रिया असते त्या ठिकाणी आपण साधा वर्तमान काळ वापरतो, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. आता सिम्पल प्रेझेंटमध्ये व्हर्ब हे ओरिजिनल फॉर्ममध्ये येतं, जे असेल ते ईट, राईट, रोट, कम, गो, अगदी जे ओरिजिनल व्हर्ब आहे ते फक्त येतं. आता आय गो टू स्कूल, वी प्ले क्रिकेट, यू लुक व्हेरी हॅपी टुडे, दे वर्क इन द गार्डन क्रियापदाचे ओरिजिनल फॉर्म येतात. हां, जर वाक्याचा करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तृतीय पुरुष एकवचन, म्हणजे ही किंवा शी किंवा इट किंवा कुठलंही एकवचनी नाम असेल, तर मात्र त्या क्रियापदाला गरजेनुसार एस लागेल, कधी ES लागेल, कधी IES लागेल. आता ही वर्क्स इन अ कंपनी, मग वर्क्स. ही गोज टू ऑफिस, मग गोज इथे ES लागलं आहे. ही कॅरीज हिज लॅपटॉप विथ हिम, कॅरीज इथं वायचा आय होऊन ES लागलेला आहे. जे सिम्पली असं लक्षात ठेवावं की जर वाक्याचा करता फर्स्ट पर्सन असेल आय, वी, सेकंड पर्सन यू आणि थर्ड पर्सन प्लुरल म्हणजे दे आणि कुठलेही अनेक गोष्टी नाम बॉईज, गर्ल्स, पीपल, कॅट्स, डॉग्स वगैरे, तर क्रियापद ओरिजिनल फॉर्ममध्ये येणार. आणि जर वाक्याचा करता हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे ही किंवा शी किंवा इट, बॉय, गर्ल, बस, ट्रेन, प्लेन काही असेल, तर त्या क्रियापदाला आवश्यकतेनुसार एसची फॉर्म्स लागत राहतील. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो. सिम्पल प्रेझेंटमध्ये अनेक उदाहरणं आपण अशी रोजच्या जीवनामध्ये वापरत असतो की आय लाईक इंग्लिश व्हेरी मच, वी वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, ही हेल्प्स द पुअर अँड द नीडी, द सन रायझेस इन द ईस्ट. अशा सगळ्यामध्ये आपण सिम्पल प्रेझेंट वापरतो. आता आपण पाहूया सिम्पल पास्ट. सिम्पल पास्टमध्ये आपल्याला जे क्रियापद आहे त्याचं स्वतःचं भूतकाळी रूप वापरायचं आहे. आणि सिम्पल पास्ट हा सिम्पल प्रेझेंटपेक्षा वापरायला फार सोपा असतो, कारण सिम्पल प्रेझेंटमध्ये पुन्हा बघावं लागतं की ओरिजिनल वर्ब ठेवायचं का त्याला एस लावायचं. सिम्पल पास्टमध्ये नाही, सगळ्या करताना क्रियापदाचा आहे त्या क्रियापदाचा भूतकाळी रूप वापरायचं. आता गोचा भूतकाळ वेंट, मग पाठीमागे करता कोणी असू दे तिथं वेंटच येणार आहे. प्लेड, मग पाठीमागे करता कोणी असो प्लेडच येणार आहे. फक्त क्रियापदाचं आहे ते भूतकाळी रूप. आणि हे लक्षात ठेवा, प्रत्येक क्रियापदाला त्याचं स्वतःचं भूतकाळी रूप जन्मताच असतं.
जेव्हा क्रियापद जन्माला येतं तेव्हा ते सोबत आपलं भूतकाळी रूप घेऊनच आलेलं असतं. म्हणजे असं कधी होणार नाही की अमुक एक क्रियापदाला भूतकाळ नाही म्हणून वॉज वापरला की ही वॉज गो टू स्कूल, असं कधी सिम्पल पास्टमध्ये होणार नाही. हॅड वापरून भूतकाळ करावा लागला असं कधी होणार नाही. प्रत्येक क्रियापदाला त्याचा स्वतःचा भूतकाळ आहे. आता भूतकाळ पुन्हा 3 प्रकारे बनतात. काही क्रियापदांना ईडी प्रत्यय लागून भूतकाळ बनतो. प्लेड, वर्कड, रीचड, फिनिश्ड. मग त्या क्रियापदाचं तिसरं रूप जे असतं पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 फॉर्म, हे सुद्धा तेच राहतं. वर्कड, प्लेड, फिनिश्ड वगैरे. त्यांना रेग्युलर व्हर्ब्स म्हणतात. नियमित क्रियापदं. बरीचशी क्रियापदं 50% क्रियापदं ईडी प्रत्यय लागून भूतकाळात बनलेली असतात. पण काही क्रियापदांचे भूतकाळ बनताना मात्र त्यांची रूपं बदलतात. जसं गो वेंट, टेक टूक, ब्रिंग ब्रॉट, राईट रोट, यामध्ये त्यांची तिन्ही रूपं वेगळी असतात. आता गो वेंट गॉन, राईट रोट रिटर्न, टेक टूक टेकन, ह्यामध्ये सगळीच रूपं एकमेकांच्यापेक्षा वेगळी असतात आणि याला नियम कुठला लागू पडत नाही. म्हणजे आता टेकचा भूतकाळ टूक होतो, पण मेकचा भूतकाळ मूक होत नाही, मेड होतो. किंवा मेकचा भूतकाळ मेड झाला म्हणून टेकचा टेड होत नाही, कारण त्यांना नियमच नाहीत, म्हणून त्यांना अनियमित क्रियापदं म्हणतात, इररेग्युलर व्हर्ब्स. आणि काही क्रियापद असे त्याची तिन्ही रूपं सारखी असतात. उदाहरणार्थ कट, पुट, शट, हिट, कॉस्ट, कास्ट, स्प्रेड, यामध्ये तिन्ही रूपं प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल, V1, V2, V3 ही तिन्ही रूपं सारखी असतात. असे भूतकाळ सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाची 3 प्रकारची रूपं आपण वापरतो. आता उदाहरणार्थ आय वर्कड व्हेरी हार्ड, ईडी लागलेला आहे. दे वेंट बाय बस, इथं वेंटमध्ये रूप बदललेलं आहे. शी कट हर फिंगर व्हाईल चॉपिंग द व्हेजिटेबल, मग कट इथं आपण भूतकाळ वापरलेला आहे. तर सिंपल पास्टमध्ये क्रियापदाचं फक्त भूतकाळी रूप येतं. इथं सुद्धा पाठीमागं काही नाही, पुढं काही नाही. आता सिंपल फ्युचर कसं असतं बघू आपण. सिंपल फ्युचरमध्ये आपल्याला कंपल्सरी क्रियापदापूर्वी शॅल किंवा विल वापरायचे. प्रेझेंट आणि पास्टमध्ये आपण पाहिलं क्रियापदापूर्वी काही येत नाही, पण फ्युचरमध्ये कंपल्सरी शॅल विल येणार. कुठलाही फ्युचर टेन्स असतो, सिंपल फ्युचर असो, फ्युचर कंटिन्युअस असो, फ्युचर परफेक्ट असो, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असो, शॅल किंवा विल हे आलंच पाहिजे. शॅल विल इज इक्वल टू फ्युचर अँड फ्युचर इज इक्वल टू शॅल विल. आणि मग त्याच्यानंतर जे व्हर्ब येतं ते ओरिजिनल फॉर्ममध्ये येतं, ज्याला आपण इन्फिनेटिव्ह फॉर्म म्हणतो. आता शॅल गो, विल कम, शॅल प्ले, विल अटेंड क्रियापदाचं मूळ रूप येतं. हा नियम आपण नंतरच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण ह्याला मोडल ऑक्झिलरी म्हणतात. आणि कोणत्याही मोडल ऑक्झिलरीनंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप इन्फिनेटिव्ह फॉर्म, ओरिजिनल फॉर्म यावं लागतं. आता शॅल विलमध्ये काय फरक आहे तर सामान्यपणे लक्षात घ्या, जर वाक्याचा करता आय किंवा वी असेल तर पुढं शॅल किंवा विल यावं. आय शॅल हेल्प यू, वी शॅल अटेंड द मीटिंग, आय शॅल, वी शॅल. आणि आय शॅल, वी शॅल, आय वी सोडून बाकी कोणीही जरी आलं तर तिथं आपल्याला विलच वापरायचं आहे. यू विल, यू विल, he will, she will, it will, they will, the boy will, the boys will, the train will, the bus will. कुठल्याही इतर कर्त्यांसाठी आपल्याला विल वापरायचं आहे. म्हणजे आय वीसाठी शॅल येतं आणि बाकी सगळ्यांसाठी विल येतं. आता याचा वापर उलटा पण होऊ शकतो, ते आपण मोडल ऑक्झिलरीच्या वापरू बघूया की आय शॅल हेल्प यू आणि आय विल हेल्प यू मध्ये काय फरक आहे. यू विल गेट गुड मार्क्स आणि यू शॅल गेट गुड मार्क्समध्ये काय फरक आहे ते आपण नंतर बघू. आत्ता फ्युचरसाठी लक्षात घ्या कंपल्सरी शॅल विल. तर सिंपल फ्युचर म्हणजे शॅल प्लस व्हर्ब आणि विल प्लस व्हर्ब. सिंपल फ्युचरमध्ये फक्त ही 2च रूपं येणार, आय वीसाठी शॅल, बाकी सगळ्यांसाठी विल. आता त्या ठिकाणी आपण बघूया कंटिन्युअस टेन्स कसा असतो. हे आता आपण पाहिलं सिंपल टेन्स. सिंपल टेन्समध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये क्रियापदाचं मूळ रूप गरज पडली तर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर SES. सिंपल पास्टमध्ये क्रियापदाचं फक्त स्वतःचं भूतकाळी रूप आणि सिंपल फ्युचरमध्ये आय वीसाठी शॅल, बाकी सगळ्यांसाठी विल आणि मग क्रियापदाचं आपल्याला मूळ रूप वापरायचं आहे. आता आपण बघूया कंटिन्युअस टेन्स कसा असतो. अपूर्ण काळ.
त्यालाच इम्परफेक्ट टेन्स असंही म्हणतात, कारण तो परफेक्ट नसतो म्हणून तो इम्परफेक्ट. मराठीमध्ये आपण त्याला चालू काळ आणि त्यालाच आपण अपूर्ण काळ म्हणतो. तो पूर्ण नाही म्हणून अपूर्ण. आणि त्यालाच तिसरं नाव आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स, कारण द ॲक्शन इज इन प्रोग्रेस. टू बी इन प्रोग्रेस म्हणजे चालू असणे. त्या अपूर्ण काळाला मराठीत 2 नावं आहेत, अपूर्ण काळ आणि चालू काळ. तर इंग्रजीत 3 नावं आहेत, कंटिन्युअस टेन्स, इम्परफेक्ट टेन्स आणि प्रोग्रेसिव्ह टेन्स. आता हा जो कंटिन्युअस टेन्स असतो त्यामध्ये कसं असतं पहा, ती क्रिया सुरू आहे हे दाखवण्यासाठी क्रियापदाला कंपल्सरी ING प्रत्यय लागतो. कंपल्सरी ING. क्रिया सुरू आहे, कमिंग, गोईंग, रीडिंग, रायटिंग, वॉकिंग, टॉकिंग, इटिंग. क्रिया सुरू आहे दाखवण्यासाठी ING. त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म असं म्हणतो. प्रेझेंट पार्टिसिपल. मराठीमध्ये त्याला आपण वर्तमानकाळी धातुसाधित रूप म्हणतो. क्रियापदाचं जे दुसरं रूप आहे ING त्याला प्रेझेंट पार्टिसिपल वर्तमानकाळी धातुसाधित, आणि क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे गॉन, इटन, रिटन, टेकन त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणजे भूतकाळी धातुसाधित रूप म्हणतात. तर इथं प्रेझेंट पार्टिसिपल येणार आहे व्हर्ब प्लस ING. कंपल्सरी क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. आता सिम्पल टेन्समध्ये कसं क्रियापद स्वतःच दुहेरी भूमिका पार पाडतं. क्रियापद त्या ठिकाणी क्रिया पण सांगतं आणि क्रियेचा काळ पण सांगतं. जसं आय वेंट टू स्कूल भूतकाळ, आय गो टू स्कूल वर्तमान काळ, आय शॅल गो टू स्कूल भविष्यकाळ. हे क्रियापद स्वतःच त्या ठिकाणी डबल रोलमध्ये असतं. इट कॅन टेल यू द ॲक्शन, इट कॅन ऑल्सो टेल यू द टेन्स दॅट इट इज सिम्पल टेन्स. कंटिन्युअस टेन्समध्ये तसं होत नाही. आता समजा वाक्य आहे, तो पुस्तक वाचतो म्हणलं की आपण प्रेझेंट टेन्स पाहतो. त्याने पुस्तक वाचले पास्ट टेन्स, तो पुस्तक वाचेल फ्युचर टेन्स. पण समजा आपण कंटिन्युअस टेन्स असं म्हणालो की तो पुस्तक वाचत, इंग्लिशमध्ये पण ही रीड्स अ बुक प्रेझेंट टेन्स, ही रेड द बुक पास्ट टेन्स, ही विल रीड द बुक फ्युचर टेन्स. पण आपण जर म्हणालो ही रीडिंग द बुक, ही रीडिंग अ बुक, तर वाक्य कसं वाटतं बघा. मराठीमध्ये बघा, इंग्लिशमध्ये पण बघा. तो पुस्तक वाचत, काय कळलं, कुठंतरी वाक्य अर्धवट राहिलं. ही रीडिंग अ बुक वाक्य नाही व्यवस्थित कळलं. आता या ठिकाणी काय झालं बघा, ING प्रत्ययामुळं क्रिया सुरू आहे हे कळलं, पण क्रियेचा काळ नाही कळू शकला. कारण आपण जेव्हा क्रियापदाला ING लावतो, त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल बनवतो, त्यास ते क्रियापद कोणत्याही काळात असत नाही. आता गो प्रेझेंट टेन्स, वेंट पास्ट टेन्स, पण गोईंगला टेन्सच नाही. राईट प्रेझेंट टेन्स, रोट पास्ट टेन्स, रिटन रायटिंग यांना टेन्सच नाही आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल वापरता, इवन पास्ट पार्टिसिपल, तेव्हा ते क्रियापद कुठल्याही काळात नसतं. ते पूर्ण विरक्त बनलेलं असतं, ते काळाच्या पलीकडे गेलेलं असतं, त्याला कोणताही काळ असत नाही. आणि त्यामुळं जर ही रीडिंग अ बुक आपण वाक्य केलं तर वाक्यातली क्रिया कळाली, क्रिया सुरू आहे हे सुद्धा कळालं, पण क्रियेचा काळ कळला नाही. आता इंग्लिशमध्ये पण मराठीत पण पहा, तो पुस्तक वाचत, यामध्ये आहे आपण शब्द ॲड केला की वाक्य पूर्ण होत आहे, वर्तमानकाळी वाक्य झालं. तो पुस्तक वाचत होता म्हणलं की भूतकाळ झाला. तो पुस्तक वाचत असेल म्हणलं की भविष्यकाळ झाला. आता आहे, होता, असेल ही मराठीमध्ये असणे क्रियापदाची रूप आहेत. आणि ह्याच असणेला इंग्रजी रूप आहे टू बी. मराठी आणि इंग्रजीचे नियम सारखेच आहेत. मग आता पहा, इथं आपल्याला मराठीमध्ये वाक्याचा काळ दाखवण्यासाठी टू बीचं रूप वापरायला लागलं. सेम इन इंग्लिश आपल्याला इंग्रजीमध्ये पण टू बीचंच रूप वापरायला लागेल. आता पहा, ही इज रीडिंग अ बुक, आता वाक्य पूर्ण झालं. ही इज रीडिंग अ बुक. आता काय कळलं पहा, ही इज रीडिंग अ बुकमध्ये रीडमुळं वाचण्याची क्रिया, INGमुळं क्रिया चालू आहे हे कळलं, आणि इजमुळं ही क्रिया वर्तमान काळात सुरू आहे हे कळलं. तेच जर आपण असं म्हणालो, ही वॉज रीडिंग अ बुक, तो पुस्तक वाचत होता, वाचण्याची क्रिया सुरू होती आणि ती कुठल्या भूतकाळामध्ये. ही विल बी रीडिंग अ बुक,
तो पुस्तक वाचत असेल. आता वाचत रीडिंग, रीडमुळं आय एन जी प्रत्यय लागला, रीडला आय एन जी लागला, क्रिया अपूर्ण एक कळलं आणि विल बीमुळं भविष्यकाळी क्रिया कळली. थोडक्यात इज, वॉज, विल बी ही जी रूपं आहेत ही सगळी टू बीची रूपं आहेत. मराठीप्रमाणेच मराठीत क्रिया चालू आहे दाखवण्यासाठी आपण क्रियापदाला त वापरतो. वाचत, लिहितं, खेळतं, जातं, येतं, खात, पीत, त लागतं. तसं इंग्रजीमध्ये आय एन जी लागतं. आणि आहे, होता, असेल ही जी असण्याची रूपं आहेत तिथं इंग्रजीमध्ये टू बीची रूपं ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी येतं. कारण टू बीची रूपं आपल्याला माहिती आहेत, वर्तमान काळामध्ये आहेत ॲम, इज, आर. भूतकाळात टू बीची रूपं आहेत वॉज, वेअर आणि भविष्यकाळात टू बीची रूपं आहेत शॅल बी, विल बी. तर कंटिन्युअस टेन्स आता वैशिष्ट्य कायम डोक्यात ठेवा की कंटिन्युअस टेन्स मीन्स यू हॅव टू यूज अ प्रॉपर फॉर्म ऑफ टू बी प्लस यू हॅव टू ॲड आय एन जी फॉर्म. ing is to be added to show that the action is going on, it is continuous, it is in progress, and to be form is needed to show the tense, whether the action is in present tense or past tense or in future tense. अशा तऱ्हेनं कंटिन्युअस टेन्स म्हणजे टू बी प्लस आय एन जी. आता आपण टेन्स वाईज जाऊया. सिम्पल प्रेझेंट कसा असतो बघा. सिम्पल प्रेझेंटमध्ये टू बीची रूपं येणार आहेत ॲम, इज, आर आणि मग क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. त्यातला ॲम जो आहे तो फक्त आयसाठी येतो, कारण आपल्याला माहिती आहे ॲम ही आयची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, खाजगी मालमत्ता आहे, दुसऱ्या कोणाला वापरायचा अधिकार नाही. आय एम गोईंग, आय एम रीडिंग, आय एम वॉकिंग, आय एम टॉकिंग, आय एम इटिंग. इज कुठे येतं? थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी येतं. ही इज रीडिंग, शी इज टॉकिंग, इट इज जम्पिंग, द बॉय इज रनिंग, द गर्ल इज वर्किंग. कंटिन्युअस टेन्समध्ये ॲम, इज आणि आता आर. आर जे येतं ते वीसाठी येतं. वी आर रीडिंग अ लेसन. यू आर गोईंग, मग यू एक वचन असलं ते आर, अनेक वचन असलं ते आर. यू स्टुडंट्स आर, तर यू आर. दे आर वर्किंग इन द ऑफिस. द बॉईज आर प्लेइंग क्रिकेट, द गर्ल्स आर प्लकिंग द फ्लॉवर्स, द बसेस आर रनिंग व्हेरी फास्ट. तर अनेक वचनासाठी आणि तृतीय पुरुषातल्या अनेक वचनासाठी आर येणार आहे. जे वीसाठी आर येणार आहे, यूसाठी आर येणार आहे, देसाठी आर येणार आहे आणि अनेक वचनासाठी आर येणार आहे. ॲम, इज, आर प्लस आय एन जी. ते जर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तिथं वॉज, वेअर येणार आणि मग क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार. वॉज, वेअर. आता वॉज कुणाकुणासाठी येतं? वॉज आयसाठी येतं, हीसाठी येतं, शीसाठी येतं, इटसाठी येतं आणि एकवचनी नामासाठी येतं. तर आय वॉज कलेक्टिंग द पोस्ट स्टॅम्प्स, ही वॉज ड्रिंकिंग वॉटर, शी वॉज मिल्किंग द काऊ, इट वॉज शाउटिंग लाऊडली, द ट्रेन वॉज रनिंग रादर स्लोली, द टीचर वॉज टीचिंग अ पोएम. या ठिकाणी वॉज येणार. आणि वेअर केव्हा येणार? वी वेअर, यू वेअर. अनेक वचनात सुद्धा यू वेअर, दे वेअर, द चिल्ड्रेन वेअर, द पीपल वेअर, द ॲनिमल्स वेअर. ह्या अनेक वचनासाठी वेअर येणार. की आता वी वेअर रायटिंग ॲन आर्टिकल, यू वेअर रनिंग व्हेरी फास्ट, they were helping the poor, the children were preparing for the examination. तर वेअर येणार. हे वॉज किंवा वेअर प्लस क्रियापदाला आय एन जी तर येणारच जोपर्यंत कंटिन्युअस टेन्स आहे. हे आय वॉज, वी वेअर, यू वेअर, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, दे वेअर आणि मग आय एन जी प्रत्यय. आय वॉज प्लस आय एन जी, वी वेअर प्लस आय एन जी असा हा पास्ट कंटिन्युअस टेन्स असणार आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये शॅल विल तर येणारच, टू बीचं रूप येणार आहे शॅल बी किंवा विल बी. मगाचप्रमाणेच आयसाठी शॅल बी, वीसाठी सुद्धा शॅल बी आणि बाकी सगळ्यांसाठी विल बी आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय तर परमनंटली येणार. जोपर्यंत कंटिन्युअस टेन्स आहे तोपर्यंत आय एन जी प्रत्यय हा आलाच पाहिजे. तर आय शॅल बी कमिंग फ्रॉम दिल्ली टुमॉरो, दे विल बी रायटिंग द क्वेश्चन पेपर टुमॉरो,
असं विल बी जे येणार आहे आय वीसाठी शॅल बी प्लस आय एन जी आणि बाकी सगळ्यांसाठी विल बी प्लस आय एन जी. तर फ्युचरमध्ये शॅल बी विल बी प्लस आय एन जी. तर आता आपण पाहिलं की कंटिन्युअस टेन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं टू बीचं रूप हे कंपल्सरी काळानुरूप आलंच पाहिजे, प्लस क्रियापदाला आय एन जी प्रत्यय आला पाहिजे. आय एन जी हा क्रिया चालू आहे हे सांगणार आहे आणि टू बीचं रूप त्या क्रियेचा काळ आपल्याला सांगणार आहे. त्या दोघांचीही त्या ठिकाणी गरज आहे. मगाशी आपण सिम्पल टेन्समध्ये पाहिलं क्रियापदापूर्वी काही येत नाही, क्रियापदानंतर काही येत नाही. पण आता कंटिन्युअस टेन्समध्ये लक्षात घ्या, क्रियापदापूर्वी काय येणार आहे तर टू बीचे योग्य रूप आणि क्रियापदानंतर काय येणार आहे तर क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे. तर हे दोन टेन्स आपण आता पाहिले, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि त्याविषयी अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हे आपल्याला नीट समजले असेल अशी अपेक्षा आहे. आपण एक छानसं कोटेशन त्या ठिकाणी पाहूया की काउंट युअर लाईफ विथ स्माइल्स नॉट बाय टीयर्स, काउंट युअर एज बाय फ्रेंड्स नॉट बाय इयर्स. आपलं लाईफ काउंट करताना आयुष्यातले आनंदाचे प्रसंग लक्षात घ्या. बाय टीयर्स नको, अश्रू नको, तर स्माइल्स लक्षात ठेवा. दुःखाचे आनंदाचे प्रसंग येणार आहे. दुःख लवकरात लवकर विसरायचा प्रयत्न करा आणि आनंद मात्र आपल्या भविष्यासाठी सुद्धा आपल्या मनामध्ये साठवून ठेवा. त्याच पद्धतीनं काउंट युअर एज, वय मोजताना कसं मोजा की बाय फ्रेंड्स, तुम्ही आयुष्यात माणसं किती जोडली हे महत्त्वाचं आहे, नॉट बाय इयर्स. वर्ष किती जगला ते महत्त्वाचं नाही. किती वर्ष जगलात आणि अवतीभोवती माणसांचा गोतावळा नाही, शेवटी जाताना माणूस एकटा असेल तर त्याच्या इतका दुर्दैवी तोच. तेच जर जेव्हा तुम्ही माणसं जोडता, ती माणसं तुमच्या जीवनाचा आनंद द्विगुणित करतात, दुःख वाटून घेतात आणि जीवन जगणं हे सुसह्य बनवतात. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपल्याला हे चॅनल आवडलं असेल अशी अपेक्षा आहे. आपण शेअर करून करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, हॅव अ नाईस टाईम.